तर हाय हॅलो नमस्ते मंडळी. तर आज मी चाललेली आहे सकाळी सकाळी, म्हणजे जवळपास सकाळचे 6 वाजलेले आहेत. तर ऊन खूप कडक वाढलेलं आहे, त्यामुळे आम्ही उन्हासाठी नाश्ता वगैरे काही न करता निघालेलो आहेत. तर मी चालली आहे माझ्या माहेरी. मुलांना लागल्या आहेत उन्हाळ्याच्या सुट्ट्या, तर 4 ते 5 दिवसांसाठी मी माहेरी चालली आणि सकाळीच निघलो, त्यामुळे नाश्ता वगैरे मी बनवलेला नाही. तर त्यामुळे आम्ही इथे नाश्ता करण्यासाठी थोडं थांबलो, थोडं रेस्टसुद्धा होतं म्हणून. आणि मी इथे घेतलेला आहे सांबार वडा. तर आता मस्त गरमागरम सांबार वडा मी एन्जॉय करते. आणि माझं माहेर कसं आहे, माझं माहेरचं घर, माझ्या माहेरची माणसं सर्व मी तुम्हाला इथे दाखवणार आहे. प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. हळूहळू आपली ओळख होईल, तशी आपली फॅमिली वाढेलच. तर नाश्ता वगैरे केला आणि परत आता आम्ही प्रवासाला निघालेलो आहोत. तर माझ्या माहेरी जायला इथून माझ्या सासरहून जायला जवळपास 3 ते 3.5 तास लागतात. तर हे बघा मी आलेली आहे माझ्या माहेरी. तर हे बघा ही माझी आई आहे आणि माझे मुलं. तर बाबांनी आम्ही येणार आहोत म्हणून आईस्क्रीम आधीच आणून ठेवली. आईस्क्रीम मस्त एन्जॉय केली. हे बघा माझ्या माहेरी घराच्या समोर थोडं छोटंसं गार्डन आहे, मी तुम्हाला दाखवते. तर हे बघा आता सकाळी झालेली आहे. तर मी ब्रश वगैरे करून घेतला आणि हे बघा माझ्या आईचं छोटंसं किचन आहे. तर आई बोलली, म्हणजे मी येण्याच्या अगोदरच आईने इडलीचं मिश्रण वगैरे तयार करून ठेवलं होतं, त्यामुळे मी आता थोडं इथे इडली वगैरे करून घेत आहे. तर माझी आई बघा ही भांडे घासत आहे. तसं कामवाली आहे आमच्या आईकडे, पण माझ्या आईला असं स्वस्त बसणंच होत नाही. मी किचनमध्ये काही करत राहिली की भांडे घासण्याच्या निमित्ताने येते आणि मग गप्पासुद्धा होतात. तर हे बघा गरमागरम इडली इथे तयार झालेली आहे. तर हे बघा माझ्या आईचं इथे छोटंसं किचन आहे, जुन्या स्टाईलचं आहे, पण नीटनेटकं ठेवलेलं आहे आईनी. तर तसं फारसं माझ्या आईच्याने काम होत नाही, कारण टोंगळ्याचं ऑपरेशन झालेलं आहे. पण जसं जमेल तसं माझी आई कामं करतच राहते. तर माझी आईनं माझ्याकडून मेहंदी लावून घेत आहे, कारण मग स्वतःला तेवढं चांगलं लावता येत नाही, त्यामुळे मी आईला इथे मेहंदी लावून देत आहे. हे बघा. तर आईकडे आलं की माझी आणि आईची म्हणजे जवळपास आम्ही 24 तास सोबतच राहतो. कामं जरी करत राहिलो, काही खात राहिलो किंवा काहीही करत राहिलो तरी जवळपासच असतो, म्हणजे जेणेकरून काही ना काही गप्पा होत राहतील, बोलणं होत राहील. तर मस्त आम्ही गरमागरम इडली इथे एन्जॉय करत आहोत. तर हे बघा हे आहेत माझे बाबा. सर्व आम्ही इथे मस्त सकाळचा गरमागरम नाश्ता एन्जॉय करत आहोत. तर संपूर्ण बघा आणि नवीन असल्यास चॅनलवर सबस्क्राईब करा. आणि कसा वाटला हा माझा पहिलाच व्लॉग आहे, तुम्हाला नक्की सांगा कमेंट करून. सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअरसुद्धा करा मंडळी. तर हे बघा माझ्या माहेरीनं आमचं घर जिथे आहे, म्हणजे माझ्या आईबाबाचं अगदी मार्केट प्लेसमध्ये आहे, म्हणजे तुम्हाला अगदी जवळपास सर्व साहित्य उपलब्ध होतात. तर मी पार्लरमध्ये आलेली आहे. तर माझ्या मुलीला हेअरकट करायची होती, तर त्यासाठी मी इथे पार्लरमध्ये आलेली आहे. सर्व गोष्टी, सर्व सोयीसुविधा अगदी 5 मिनटाच्या अंतरावर मिळतात. त्यामुळे मी जास्तीत जास्त गोष्टी माझ्या माहेरी आल्यावरच करून घेत असते, म्हणजे पार्लरच्या म्हणा किंवा मग कोणतं काही शॉपिंग वगैरे. तर हे बघा दुसऱ्या दिवशी मी मुगाचे पकोडे करत आहे. तर मस्त आम्ही गरमागरम इथे मुगाचे पकोडे आणि टोमॅटो सॉस मस्त एन्जॉय करत आहे. तर हे बघा आता आमचे 4 ते 5 दिवस संपलेले आहेत मंडळी. आणि कसे संपले मला समजलंच नाहीत. असं वाटतंय की मी कालच आली आणि आज जात आहे. तर मी पुन्हा येणार आहे माझ्या माहेरी 1 महिन्यानंतर. तर मी आता शिलाँगला जाणार आहे. तर तिथले मी सर्व तुम्हाला जे व्लॉग आहेत तुमच्यासोबत शेअर करणार आहे. जाता आम्ही थोडे फोटो काढून घेतले मुलांनी आजी आजोबासोबत. आणि जायचा दिवस तर अगदी म्हणजे दुःखाचा दिवसच समजा, म्हणजे पाय निघत नाही माझ्या घरून. हे बघा हे झाडं जे आहेत मीच माझ्या लग्नाच्या अगोदर लावलेले झाडं आहेत. खूप छान वाटतं मला हे झाडं वगैरे बघितली की. तर हे बघा आता पाय तर सरकत नाही माझा, पण आता जावंच लागेल आपल्या सासरी. प्रत्येक मुलीला आपल्या सासरी जावंच लागतं. तर हे बघा माझ्या आईबाबांचं छोटंसं घर, म्हणजेच माझ्या आईबाबाचं घर माझ्यासाठी तर मंदिरापेक्षाही कमी नाही. कसा वाटला तुम्हाला हा व्लॉग मला कमेंट करून नक्की सांगा. हे बघा मी आता थोडक्यात तुम्हाला माझ्या आईबाबांचं जे घर आहे थोडक्यात दाखवते. हे आहे हॉल. आता मी तुम्हाला बेडरूम दाखवते. हे बघा माझी आई तर मी जेव्हा जायला निघाली तर तेव्हा अक्षरशः म्हणजे रडायलाच लागते. माझे बाबासुद्धा रडत नाही, पण त्यांचे डोळे पाणावतात. तर हे बघा शेवया वगैरे करून दिल्या माझ्या आईने, वड्या वगैरे करून दिल्या, म्हणजे भरपूर पिशव्या भरून दिलेल्या आहेत.
तर हे बघा, हे छोटंसं किचन आहे, मी तुम्हाला आधीसुद्धा दाखवलेलं आहे. तर थोडा पसारा पडलेला आहे. तर बाई आमची जी मावशी आहे ना, आमची मावशीला सर्व आवडते म्हणजे कामाला जी मावशी ठेवलेली आहे ती सर्व आवडते. ती यायची आहे, त्यामुळे थोडा पसारा दिसतोय. हा आहे बेडरूम. तर माझे आई बाबा दोघेच असतात माझ्या सासरी, त्यामुळे ही एक बेडरूम ना तेवढी वापरत नाही. तर ही मागची बेडरूम आहे. तर हे बघा, सामान वगैरे सर्व मी काढून ठेवलेलं आहे. मला घाई होत नाही, पण माझ्या मुलीला इतकी घाई होते घरी जायसाठी. तर हे बघा, जायच्या वेळेस जिथे आम्ही नाश्ता केला ना तिथेच आता आम्ही नाश्ता करून घेत आहे. तर गरमागरम डोसा खात आहे इथे. जायच्या वेळेस आम्ही सांबार वडा खाल्ला, आता यायच्या वेळेस डोसा खात आहे. मस्त डोसा एन्जॉय केला. आणि हे बघा, ब्लॉग संपलेला आहे.